ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्प्रणम. सर्व भक्तमंडळींना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. आज मी आपल्याला एक मुंबईचेच बोलतो, अशोक काळे यांच्या अनुभवावर आज मी बोलणार आहे. आपल्या गुरु गौरविका पुष्प 1 श्रीयुत अशोक काळे यांनी एक लेख लिहिला आहे, आमूलाग्र बदललो. आणि हा लेख लिहित असताना त्यांच्या ज्या पदव्या आहेत त्या पदव्या बघूनच मी भयभीत झालेलो आहे. ते बी सिव्हिल आहेत आणि एवढ्या त्यांच्याकडे बिजेले आहेत की ते मुंबईमध्ये अशोक काळे हे चीफ इंजिनियर या पदावरून निवृत्त झाले. आणि काळेसाहेब त्यांनी आपल्या देवस्थानमध्ये ट्रस्टी म्हणूनही कामकाज बघितलेलं आहे आणि अनेक देवस्थानच्या इमारतींवर त्यांनी पर्यवेक्षण देखील केलेलं आहे. त्यांचा जो व्यवसाय आहे ते बी सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे आणि त्यांचा जो प्रचंड अनुभव आहे त्या अनुभवाचा लाभही आपल्या देवस्थानांना झालेला आहे. आता हे जे त्यांनी हे दिलं आहे आमूलाग्र बदललो. मी मागच्या 2-3 व्हिडिओ ते बोललो आहे की गुरुदेवांनी आपल्याला सांगितलं आहे की या चरणाशी आल्यावर आपल्यात बदल काय झाला ते बघा. हा बदल होणं गरजेचं आहे. आता काही बदलच होत नसेल त्या चरणापाशी येऊ नये आपल्याला काही उपयोग झाला नाही असा त्याचा अर्थ आपल्याला सद्गुरूंनी सांगितलेला आहे. गुरुदेवांनी म्हणजे सद्गुरूंची भेट कशी झाली तर 1979 मध्ये जानेवारी महिन्यात श्रीयुत भाऊसाहेब गोळे यांच्याकडे सद्गुरूंचं आगमन झालेलं होतं आणि त्यावेळेस श्रीयुत काळे हे त्या ठिकाणी दर्शनाला गेले आणि भाऊसाहेबांनी काळे यांची ओळख गुरुदेवांशी करून दिली की आमच्याकडे म्हणजेच महापालिकेत हे अधिकारी आहेत आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते ज्योतिषाचा अभ्यास करतात. आणि सद्गुरूंनी तो परिचय ऐकल्यावर असं का असं विचारलं आणि मग तुम्ही कुंडली करता का असं विचारलं. आणि बघा आमचा गुरु कुठे आहे, म्हणजे माझी कुंडली करा आणि माझ्या कुंडलीत गुरु कुठे आहे ते सांगा असं सद्गुरू. आता गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे काळे यांनी त्यांची कुंडली तिथे केली, तयार केली. पण त्यावेळेस आपल्या सर्वांचे गुरु आपल्या समोर आहेत हे काही त्यांना जाणीव झालेली नव्हती. कारण ते ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक होते. अभ्यासक असल्यामुळे त्यांनी त्या पद्धतीने गुरुदेवांची कुंडली मांडली. पण साक्षात आपल्या गुरुदेवांना जो अधिकार आहे तो मात्र त्यांना त्यावेळेस कळलेला नव्हता की कोणत्याही ग्रहाची कोणाच्याही कुंडलीतला कुठलाही ग्रह या घरातून त्या घरात ठेवण्याची क्षमता आपल्या गुरुदेवांची होती आणि अनेक भक्तांच्या बाबतीत ते त्यांनी केलेलं आहे. बऱ्याच वेळा काही मंडळी जेव्हा असं सांगायला यायचे की माझ्या कुंडलीत असं आहे तर ते म्हणायचे काय रे कुठल्या याच्या घरात आहे, तो सप्तम स्थानात आहे का, बरं मग तो चतुर्थानात करून टाकू आपण. म्हणजे एवढं पटकन ते सांगायचे आणि त्याप्रमाणे व्हायचं बरं का. म्हणजे नुसते बोलायची गडी नव्हती. त्याप्रमाणे प्रत्यक्ष त्या व्यक्तीला त्याचे रिझल्ट्स मिळायचे असा भाग होता. अर्थात हे गुरुदेव आपले हे थोडे विनोदी स्वभावाचे असल्यामुळे आणि प्रत्येकाच्या ज्ञानाचा ते आदर करत असल्यामुळे त्यांनी त्यांना कुंडली करायला सांगितली. हा एक तो भाग होता. पण हळूहळू ते नगरमध्ये दर्शनाला यायला लागले आणि मग त्या दर्शनातला जो काही अनुभव आहे तो मात्र अवर्णनीय त्यांना लाभायला लागला. आणि मग ते एकदा नगरला गेले होते आणि मग नगरला जात असताना त्यांनी बरेच प्रश्न त्यांच्या मनात होते
आणि या सगळ्याचा आपण आता खुलासा गुरुदेवांना विचारावा, म्हणजे ते प्रश्न आहेत त्याचं उत्तर विचारावं असं त्यांनी डोक्यात घेऊन ते दर्शनाला गेले होते. परंतु जी प्रश्न काळेसाहेब गुरुदेवांना विचारणार होते त्या सगळ्याची उत्तरं काळे यांनी प्रश्न विचारण्याआधीच त्या बैठकीत गुरुदेवांनी देऊन टाकलेली होती. म्हणजे हा एक अंतर्यामी, आपले गुरुदेव अंतर्यामी असल्याचा एक अनुभव आहे की भक्त काहीतरी आपल्याला विचारणार आहे, तो विचारण्याआधीच त्याच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देण्याची क्षमता गुरुदेवांची होती, हे या ठिकाणी आपल्याला दिसतं. आणि या पहिल्याच दर्शनाने आश्रमातील ईश्वरी अधिष्ठान, पावित्र्य, शिस्त, स्वच्छता, चैतन्य या सर्व गोष्टींनी ते भारावून गेले आणि मग सद्गुरू दर्शनाची ओढ त्यांची वाढतच गेली. आता या ठिकाणी हे वाढत गेल्यानंतर बऱ्याच त्या काळात त्यांना परदेश गमनाची पण एक संधी मिळाली आणि परदेश गमनात त्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्या संधीचा त्यांना पुढील काळात खूप उपयोग पण झाला. त्याच्यानंतर मुंबईमध्ये दत्तात्रय सत्संग मंडळाची स्थापना झाली आणि एक नवीन कार्य काळे यांनी करून घेतलं, काळे यांच्याकडनंही गुरुदेवांनी करून घेतलेलं आहे. आणि सुरुवातीस त्यांना बरेच अनुभव असे आले की आपण फोटोसमोर कोणत्याही अडचणीची व्यथा सांगावी आणि सद्गुरूंनी ती व्यथा, ते संकट दूर करावं अशी परिस्थिती त्या ठिकाणी होती. गुरुदेवांनी आपलं मन परमेश्वर भक्तीत वळवलंय, उपासनेची सातत्याची जोड त्याला दिली आहे, म्हणजे हे देखील रुजवलंय. गुरुदेवांनी भक्तांच्या अंतःकरणात भक्तीचं बीज रुजवलंय असं काळे या ठिकाणी म्हणतायत. त्यांनी हा जो बदल त्यांच्यात घडला त्या बदलाबद्दल देखील लिहिले. म्हणजे मी सुरुवातीला जेव्हा कुंडलीचं सांगितलं त्यावेळेस मी म्हटलं होतं, तेव्हा त्यांनी आत्मनिरीक्षण केल्यानंतर असं लक्षात आलं, माझ्यातला मी व सद्गुरूंच्या उपदेशाने मार्गाने घडविलेला मी यात फारच बदल झालेला ठळकपणे दिसतो. ते लिहितात, आमच्या आचारात व विचारात व पूज्य सद्गुरूंनी आमूलाग्र बदल घडवून आणले. सद्गुरू नेहमी सांगतात की तुमच्या पदव्या, तुमचे अधिकार, मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की त्यांच्या या लेखामध्ये ज्या पदव्या लिहिल्या आहेत त्या पदव्या बघूनच मी भयभीत झालो आहे. ते इथं बघा, हे पुढे त्याचं मी ते का बोललो त्याचं कारण होतं की तुमच्या पदव्या, तुमचे अधिकार असे सर्व काही बाहेर ठेवून तुम्ही आश्रमात प्रवेश करा. परमेश्वराला, सद्गुरूंना शरण जा. त्यांनीच आम्हाला श्रवण भक्ती, नामस्मरण भक्ती, ज्ञान, साधना, वैराग्य, नीती, न्याय, धर्माचरण, दृढनिष्ठा, सदाचरण, परोपकार या सर्वाची शिकवण दिली. परमपुण्य सद्गुरूंनीच माझ्यातील अहंकार, संशय, द्वेष, इतर दोष कसे कमी करता येतील याचे वेळोवेळी मार्गदर्शन केले. मी एक ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक आहे. सद्गुरूंनी कितीतरी वेळा त्यातील बारकावे विशद करून जणू काही त्या विषयाची मला नवीन दृष्टी दिली. सद्गुरूंनी या विषयावर केलेले विवेचन ऐकलं की आमचे पुस्तकी ज्ञान किती टोकडी असते याची जाणीव होते. प्रज्ञाजागृती म्हणजे काय याचाही अर्थ मग थोडं थोडं समजू लागला आणि आम्ही सीमित होऊन जातो व पुढील ओळी मुखातून बाहेर पडतात. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. बघा, मी आत्ता ते ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहेत आणि गुरुदेवांनी पहिल्याच भेटीत कुंडली सांगितली त्यावेळेचा जो संवाद आहे आणि त्याचं पुढचं उत्तर त्यावेळेस मी ते लिहिताना सांगितलं की अनेक भक्तांच्या कुंडलीतले ग्रह गुरुदेवांनी बदललेले आहेत आणि हे जे ज्योतिषशास्त्र आहे याचा गुरुदेवांनी त्यांना, म्हणजे त्यांनी ज्योतिषशास्त्र शिकलेलं आहे, ते शिकवणारी जी मंडळी आहेत त्यांच्यापेक्षा गुरुदेवांनी जे सांगितलं ते फार वेगळं होतं असं काळेंच्या लक्षात आलं. हा फार महत्त्वाचा आहे. काही बाबतीत मी त्यांचे शब्द तुम्हाला मुद्दाम वाचून दाखवले.
आता ते वाचत असताना माझा फोन वाजला आहे, त्यामुळे कदाचित ऐकण्यात तुम्हाला थोडं डिस्टर्बन्स होईल हे मला माहिती आहे, पण तो फोन सायलेंटवर ठेवला माझा राहून गेलं होतं, बाकी काही नाही. तर काळे यांच्या या अनुभवातनं आपल्याला गुरुदेवांच्या एका वेगळ्या पैलूचं दर्शन घडलं, की त्यामुळे मी हा काळे यांचा हे आपल्याला अनुभव सांगितला. अत्यंत चांगला अनुभव आहे. आणि पदव्यांचं मी सांगितलं की गुरुदेवाने आम्हाला पहिल्यापासून सांगितलं की तुमच्या पदव्या, तुम्ही बाहेर कुठल्या पदावर आहात हे सगळं विसरून माझ्याकडे दर्शनाला येत चला, असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. बऱ्याच वेळा म्हणजे मी कदाचित मागे बोललो असेल की मी जेव्हा गुरुदेवांच्या दर्शनाला जायचो, आता मी लहानपणापासून त्यांच्या सावलीत वाढलेलो असल्यामुळे मी जेव्हा जायचो तेव्हा गुरुदेव बोलत असायचे, आम्ही समोर बसायचो आणि बऱ्याच वेळा मी खाली मान घातलेली असायची. काय तर एकदा मला गुरुदेव विचारलं, का रे प्रमोद तू इथे आलं की खाली मान घालून बसतोस? काय माहिती मी जे उत्तर दिलं ते माझी स्वतःची बुद्धी आहे असं काही माझं म्हणणं नाही आहे, पण मी सहज त्यांना उत्तर देऊन गेलो, उत्तर बोलून गेलो की महाराज आपल्यापुढे खाली मान घालून बसलं की बाहेर समाजामध्ये मला ताठ मानेने जगता येते. आणि खरं आहे की गुरुदेवांचे आशीर्वाद हे एवढे शक्तिशाली असतात की आपल्याला कोणी काहीही करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे ताठ मानेने कोण चालतो, जो शक्तिशाली तो चालू शकतो. म्हणजे गुरुदेवांच्या आशीर्वादात किती शक्ती आहे. म्हणून त्यांनी काय सांगितलं, तुमच्या पादव्यात तुमचं सगळं बाहेर ठेवा आणि मग माझ्याकडे दर्शनाला या. काळ्यांना जो अनुभव आला तो त्यांनी सांगितला. आपण या अनुभवात सांगू. श्री गुरुदेव.